गोष्टींकरता, औद्योगिक गोष्टींकरता ही खतं वळवली जात नाहीये, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. आणि म्हणून कंप्लीट खत पुरवठा जो आहे या संदर्भात प्रत्येक रेक पॉइंटवर त्या ठिकाणी त्याचं GIS मॅपिंग आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी त्याची व्हिडिओग्राफी आम्ही करणार आहोत. साधारणपणे प्रयत्न असा असेल की रेक पॉइंटवर ज्यावेळेस खत उतरतं त्यावेळी आपल्या विभागाचा माणूस तिथे उपलब्ध असलाच पाहिजे, जेणेकरून त्याची कंप्लीट ती जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि यासोबत एक साधारणपणे सातत्याने शेतकऱ्यांची त्या ठिकाणी तक्रार असते लिंकिंगची, म्हणजे तुम्हाला DAP पाहिजे तर त्याच्यासोबत या 4 गोष्टी घ्या, युरिया पाहिजे तर त्याच्यासोबत या 2 गोष्टी घ्या. या संदर्भात अतिशय कडक धोरण आपण घेतलाय. त्यातला GR आपल्या कृषी मंत्र्यांनी यापूर्वीच काढलेला आहे आणि यावेळेस रेकॉर्ड अशा पद्धतीनं आपण कारवाई केलेल्या आहेत आणि जवळपास 400 पेक्षा जास्त आपण लायसन्सेस रद्द केलेले आहेत किंवा सस्पेंड केलेले आहेत. त्यामुळे कुठेही लिंकिंगची तक्रार आली तर त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई जी आहे ती कारवाई आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. यासोबत बनावट बियाणं, खते आणि कीटकनाशकाच्या विरुद्ध बनावट जे आहे त्याच्या विरुद्ध एक मोठी तपासणी मोहीम ही आपण हातामध्ये घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीची मदत देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलेली आहे. आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत. यामध्ये महाविस्तार 2.0 हा आपण एक ॲप आज त्याचं लॉन्चिंग केलंय. आपल्याला माहिती आहे की आता 40 लाख लोक महाविस्तार ॲपवर आपल्या आले आहेत. याचं नवीन व्हर्जन आहे, ज्या व्हर्जनमध्ये एक प्रकारे हा ॲप म्हणजे शेतकऱ्याच्या घरचा कृषी तज्ञ, शेतकरी आपल्या भाषेमध्ये त्याच्यावर संदेश पाठवून उत्तर मिळवू शकतो. शेतकरी बोलून आपला AI एजंट त्याला उत्तर देतो. त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे असेल, क्रॉपिंग पॅटर्न पासनं, कीड नियंत्रणापासनं किंवा पुढच्या काळामध्ये जी काही पिकांचे भाव आहेत त्याच्यापर्यंत 100% सगळी माहिती ही या महाविस्तार ॲपवर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण कॉलिंगची सिस्टीमही सुरू केलेली आहे. म्हणजे आता आपण शेतकऱ्यांना या ॲपवर त्यांच्या भागात पाऊस कधी पडेल हे पण करणार आहे, किती पडेल साधारणपणे त्याचा अंदाजही त्यांना येणार आहे. आणि या संदर्भात एक कॉलिंगची व्यवस्था पण आपण करतो की जो कॉल देखील त्यांना जाणार आहे. आणि साधारणपणे AI आधारित कॉल असला तर या इंटरॅक्टिव्ह कॉल असेल. हा जो AI एजंट आहे हा स्मार्ट एजंट असल्यामुळे जणू काही आपण त्या बाईशी किंवा माणसाशीच बोलतोय अशा प्रकारे त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या कॉलच्या माध्यमातून किंवा या नंबरवर मिळू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. याच्यासोबत क्रॉपसॅप ही देखील एक व्यवस्था आपण केली आहे. म्हणजे पिकाचा कुठल्याही स्टेजवर फोटो काढून याच्यावर जर अपलोड केला तर क्रॉपसॅपच्या माध्यमातून त्या क्रॉपिंग सायकलमध्ये त्या पिकाची परिस्थिती काय आहे, त्याच्यावर कीड येण्याची शक्यता असेल तर त्याची माहिती मिळेल. कीड आली असेल तर त्याच्या नियंत्रणाकरता काय केलं पाहिजे हे सांगितलं जाईल. त्या स्टेजला त्याला जर कुठल्या मायक्रोन्यूट्रियनची आवश्यकता असेल तर त्याची माहिती दिली जाईल. एका फोटोने ही सगळी माहिती ही शेतकऱ्याला या क्रॉपसॅपच्या माध्यमातून आणि या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये AIच्या मदतीने आणि सगळी 4ही विद्यापीठं याच्याशी जोडलेली आहेत त्या एक्सपर्ट्सच्या मदतीने पाहिजे ती मदत आपण देणार आहोत. त्याचं लॉन्चिंग आपण केलंय. दुसरं आपण या ठिकाणी जो डिजिटल क्रॉप सर्वे DCS केंद्र सरकारने आता DCS ची व्यवस्था केली आहे, त्याचं आपण आज लॉन्चिंग केलेलं आहे. DCS मध्ये आपल्या मोबाईलने आपण आपल्या क्रॉपचा सर्वे जो आहे हा अपलोड करू शकतो. त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. कोणीही साधातल्या साधा शेतकरी तो करू शकतो. आमच्याकडे कोणी तपासणीला आलं नाही हे सांगता येणार नाही. अनेक वेळा कापसाच्या ऐवजी सोयाबीनचा विमा काढला जातो, म्हणजे किंवा दुसऱ्याच पिकाचा विमा काढला जातो. असं आता करता येणार नाही. तर याच्यामध्ये कंप्लीट आणि बॅकएंडला